प्रेक्षक हो नमस्कार, मी कोमल न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 63व्या वार्षिक सभेत विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, फक्त 6 महिन्यांतच आमदार साहेबांनी रंग दाखवले आणि आता आमदार साहेब तुमच्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसांच्या कानशिलात वाजवणं ही आपली संस्कृती नाही। तसंच अवैध व्यावसायिकांच्या मागे उभं राहून त्यांचे आका बनू नका, नाहीतर कोपरगावचे बीड होईल। जनतेसाठी काम करा आणि नियमांच्या बाहेर जाऊन कुणाची पाठराखण करू नका, अन्यथा येत्या निवडणुकीमध्ये याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असा टोला लगावला आहे। एकही रस्ता त्या ठिकाणी धड राहिलेला नाही आणि एकीकडे 3000-4000 कोटीची वल्गना आपण करता। भागीले एकूण मतदार जरी केलं तरी 1,40,000 प्रत्येकी येतील। म्हणजे एका बूथला 1000चा बूथ किंवा 1000चं गाव असेल तर जवळपास 13-14 कोटी रुपये त्या गावाला आले पाहिजे यांच्या हिशोबाने। परंतु त्यांच्या गावाला गेले का नाही माहित नाही, पण स्वीय सहाय्यकाच्या घरी गेल्यासारखं निश्चितपणाने त्या ठिकाणी वाटतं आहे। 40 वर्ष काय केलं हे लोकांना माहिती आहे, परंतु निश्चितपणाने 40 वर्षामध्ये आमच्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसाच्या कानशिला तरी मारली नाही, ही मात्र बाब खरी आहे। आणि म्हणून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाला या ठिकाणी फसवलेला आहे। कुठेतरी विकासाच्या नावाने आपल्या सगळ्यांची दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात रोजगार घालवला, एकही रोजगाराचा नवीन उपलब्ध झाली नाही, भ्रष्टाचार फोफावला। त्या ठिकाणी चक्क मोठ्या स्वरूपाचे परवाची जी दगडफेक झाली, आतापर्यंत या कोपरगावच्या इतिहासात कधीच झालं नाही की या प्रमाणात एखाद्या आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसांना त्या ठिकाणी मारावं। आणि हे मी नाही सांगत आहे, त्या ठिकाणी नोंद झालेली तक्रार सांगती आहे। पोलिसांनी जी तक्रार केली आहे ती तक्रार आहे, त्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे गंभीर दुखापतीचा प्रयत्न केला, दंगल केली, बेकायदेशीर जमवले, जीव मारण्याचा प्रयत्न केला, धमकी देणं, अशा स्वरूपाचे चिथावणी देणं, बेकायदेशीर कृत्य करणं, दंगल करणं, शांतता भंग करणे, असे प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांवर काळ लागलेले आहे। आणि तरी देखील ते स्वीय सहाय्यक फरार आहे। आपल्या एवढेच जर जनतेचे रक्षकच जर भक्षक झाले तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काहीच नाही। 2 नंबर धंदेवाल्यांना राजआश्रय द्यायचा। एकीकडे आपण बघितलं की रात्री 2 वाजता या अवैध धंदे करणाऱ्यांसाठी पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधी जातात, सकाळी स्वतःच्या स्वीय सहाय्यकासाठी पोलीस स्टेशन मध्ये जातात। परंतु आमच्याच कोपरगाव तालुक्यातील भगिनी जी राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली आली फॉरेस्ट ऑफिसर म्हणून, तिचा निर्गुणपणे त्या ठिकाणी हत्या झाली। राज्यातील 13 आमदारांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला, पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना तिच्याबद्दल न्याय मागण्यासाठी वेळ देखील सभागृहात त्या ठिकाणी मिळाला नाही। कुराण सारखा धार्मिक ग्रंथ फाडला गेला, 1.5 वर्ष ओलांडून गेले, त्याचाही अजून काही झालं नाही। गेल्या काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला, त्याच्यामध्ये आमदारांचे फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे कुठंतरी आपल्या तालुक्याची जी परंपरा होती, जी संस्कृती होती, ती कुठंतरी धुळीस नेण्याचं काम खरं तर आमदार या ठिकाणी करतात। म्हणून मला या व्यासपीठावरून एवढंच सांगायचं आहे की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात। आपल्याला या तालुक्याने विश्वास टाकून मोठ्या मतांनी निवडून दिलेला आहे। आपली प्रतिमा ही राज्यामध्ये मलिन होत आहे। पोलिसांवर अशा प्रकारचा मारहाण किंवा रक्तबंबाळ करण्याचं काम या तालुक्यामध्ये पूर्वी कधीच झालेलं नाहीये। कायदा सुव्यवस्था फार रसातळाला गेलेली आहे आणि म्हणून विनंती एवढीच आहे की आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याचं बीड या ठिकाणी होऊ देऊ नका आणि हे जे काय काम करणारे आहे त्यांच्या मागे आका म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभं राहू नका। प्रतिनिधी म्हणून आपण आपल्या स्वीय सहाय्यकाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये हजर केलं पाहिजे। त्याला राजआश्रय देऊन जे फरार आहे, कायद्याच्या भाषेत ते फरार आहे, त्यांना त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे। हीच मागणी या व्यासपीठावरून मी करतो आणि आपल्याला सांगतो की याचा कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय आमचे हे सज्ञ लोक मतदार राहणार नाही, एवढंच या निमित्ताने मी सांगतो। आपल्या सगळ्यांना